नमस्कार प्रेक्षकांनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे. प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं की आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि स्वतःचं अस्तित्व समाजाच्या दृष्टीत आपण उभा केलं पाहिजे. मग कशा माध्यमातून केलं पाहिजे? मग व्यवसायाच्या माध्यमातून मान सन्मान पैसा कमवला पाहिजे, तोही उत्तम मार्गाने. कारण का की तुम्हाला पैसा, पद आणि प्रतिष्ठा एकच गोष्ट देऊ शकते, तो म्हणजे व्यवसाय किंवा उद्योग. बऱ्याच जणांना मग हा प्रश्न पडतो की उद्योग नेमका कोणता केला पाहिजे. तुमचा तोच प्रश्न आज मी सोडवणार आहे. कारण सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला सुद्धा हा व्यवसाय करता येणार आहे आणि त्या माध्यमातून तो आर्थिक सधन होणार आहे. मग हा व्यवसाय नेमका कोणता असणार आहे, कशा पद्धतीत केला पाहिजे जेणेकरून तुम्हाला पैसा आणि मान सन्मान मिळेल. चला तर मग तो उद्योग आज पाहूया. तर आपल्या बरोबर आज आहेत सतीश साळुंके सर, ज्यांनी प्रति शिर्डी शिरगाव म्हणजे जे देवस्थान आहे त्यांच्या बाजूला ओम साई इंजिनिअरिंग नावाने एक खूप मोठी कंपनी सुरू केली, ज्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये शेकडो युवकांना, गृहिणींना आणि युवतींना रोजगार दिला. त्यांचं काम कशा पद्धतीत चालतं आज आपण सविस्तर पाहणार आहोत. सतीश सर, शोध वार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील जी प्रेक्षक आहेत आपले, त्यांना परिचय सांगा तुमचा. नमस्कार, मी सतीश साळुंके, ओम साई इंजिनिअरिंगचे ओनर म्हणून काम गेल्या 12 ते 13 वर्षापासून बघत आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपण अनेक प्रकारचे डीलर यांच्या थ्रू पण आपण काम करतोय, कस्टमर एंडपर्यंत पण काम करतोय, कस्टमर टू कस्टमर कस्टमर टू कस्टमर पण काम करतोय. आपलं जे प्रोडक्ट आहे ते गुड क्वालिटी आणि सर्व्हिस प्रोडक्ट म्हणून आपण याच्यामध्ये आपलं चांगलं नाव ओम साई इंजिनिअरिंगचं याच्यामध्ये आहे, मार्केटमध्ये आहे. सर, एक गोष्ट आहे, तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे की तुमच्या कंपनीत किंवा तुमच्या मशीनमध्ये असं वेगळेपण काय आहे जेणेकरून तुमची मशीन घेतली पाहिजे, काय सांगा? आता मार्केटमध्ये आता जर बघितलं तर भरपूर कंपन्यांच्या मशीन आहे, बरोबर आहे. परंतु एक गुड क्वालिटी प्रोडक्ट म्हणजे मशीनच्या रिलेटेड असू द्या किंवा एंड प्रोडक्ट असू द्या, जे प्रोडक्ट जर कस्टमरने बघितलं तर त्याच्यावरती लगेच अट्रॅक्ट झालं पाहिजे कस्टमर. ह्या बेसवरती क्वालिटी म्हणूनच कस्टमर आमच्याकडे येतात. आता पत्रावळीमध्ये काय होतं की बऱ्याच साऱ्या वेगवेगळ्या मशीन्स आहेत. मग या मशीन्स मधून गुड क्वालिटी प्रोडक्ट, ज्याला आपण फाईन प्रोडक्ट म्हणतो, हे वेगळेपण कसं बाहेर निघतं त्याबद्दल काय सांगा? आता मशीनमध्ये जर म्हटलं तर आता मशीनची जर क्वालिटी जर बघितली तर आज भरपूर मार्केटमध्ये मशीन आहेत, परंतु जर मशीनकडं जर आपण चांगली जर बघली तर एकदा मशीन दिल्यानंतर ॲटलिस्ट 6 महिने तरी कस्टमरला आपल्याला सर्व्हिस किंवा या रिलेटेड कुठली गोष्टीसाठी गरज पडत नाही. कस्टमर पण सॅटिस्फाईड असतो आणि आपण ओनर पण सॅटिस्फाईड असतो. म्हणून ती मशीन जी आहे ती गुड क्वालिटीमध्ये आपण कन्सिडर केली जाते. अगदी बरोबर आहे. कारण काय की जर मशीन चांगली नसेल त्याच्यातून प्रोडक्ट चांगलं निघणार नाही. आता आपण विक्रीवर येऊ. कारण हा प्रश्न यासाठी की लोकांना प्रोडक्शन करणं सोपं वाटतं किंवा किंबहुना आहे सुद्धा, परंतु प्रॉब्लेम येतो तो सेल म्हणजे विक्रीसाठी. तर हे पत्रावळीच्या संदर्भात विक्री व्यवस्था कशी असली पाहिजे तुमच्या 12 ते 13 वर्षाच्या अनुभवांती काय सांगाल तुम्ही? आता जर मटेरियल जर म्हटलं तर विकण्यासाठी 2 पद्धतीने आहे, एक होलसेल मार्केट, एक रिटेल मार्केट. अगदी बरोबर. तर सुरुवातीला कस्टमरचा ऑलरेडी ज्यावेळेस मार्केट चालू करतो त्यावेळेस रिटेल काउंटरने जर चालू केले तर त्याचा फायदा त्या कस्टमरला जास्तीत जास्त होतो. बरोबर आहे. कारण काय होतं की होलसेल काउंटरला जे असते ते रेट वगैरे थोडेसे कमी राखूनच घेणार ते. तर त्याच्यामुळं कस्टमरला असं पण वाटतंय की आपलं हे प्रोडक्टची कॉस्ट कमी येते किंवा किंमत कमी येते. पण जर रिटेल काउंटरपासून जर चालू केले तर त्याचा फायदा हा त्याला, आपण जसं म्हणतो या बिझनेसमध्ये 30 ते 40% नफा आहे, पण ज्यावेळेस रिटेल काउंटरला जो माणूस काम करत असतो त्यावेळेस त्याला 70 ते 80% पर्यंत नफा भेटतो. बरोबर. प्रेक्षकांनो, सतीश सरांनी टेक्निकल तुम्हाला सांगितलं की हे कशा पद्धतीत असलं पाहिजे. तुम्हाला त्याच्यापेक्षा सोपं करून सांगतो की प्रोडक्शन करणं आपल्या हातात आहे. विक्री व्यवस्था जो भाग आहे तो सगळ्यांना असा पडतो की तो कसा विकला पाहिजे. प्रोडक्शन सुरू केलंय, तुमच्या गावाभोवताली फक्त 10 ते 15 किलोमीटरमध्ये तुम्हाला हे शोधायचंय की किराणा दुकान कितीत, होलसेलर कितीत, मंगल कार्यालय कितीत, जास्त कार्यक्रम कुठं होतात. एवढे जरी तुम्ही अटेंड केले, एवढ्या लोकांच्या जरी संपर्कात तुम्ही आलात तरी तुम्हाला हे प्रोडक्ट सेल करण्यासाठी अडचण येणार नाही. पण आता तुम्ही बोलत असताना एक म्हणलात की तुम्ही जी ही एक ऑटोमॅटिक किंवा एक वेगळी पत्रावळीची मशीन बनवली जे महाराष्ट्रात दुसरं कुणी बनवत नाही, ते कशावरून नेमकं ह्याच्यामध्ये वेगळेपण काय? तर मशीन वेगळी म्हणजे आता जर मार्केटमध्ये बघितलं तर भरपूर प्रकारच्या मशीन आहे, पण
त्या मशीनमध्ये आपलीच मशीन चांगली का हे सांगण्यासाठी जर म्हटलं तर याच्यात जे पॅनल वगैरे वापरलेलं आहे तर मल्टीस्पॅन हे गुड कंपनीचं टायमर वापरलेलं आहे. अच्छा. अजय नावाचे रेग्युलेटर जे आहे ते गुड क्वालिटीचे आहे. डायमध्ये 2 प्रकार येतात, नॉर्मल डाय येतात, सीएनसी पॅटर्न येतात. सीएनसी पॅटर्न ज्या डाय आपण वापरतो ते मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीचे डाय आहे, ज्याच्यावरती ना एका डायवरती तुम्ही बफेट सारखी जाड पत्रवाळी सुद्धा चांगल्या क्वालिटीत काढू शकतो आपण. अच्छा. हो. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जर म्हटलं, बाकीच्या कंपन्यांच्या ज्या मशीन आहेत तर त्या याच्यासाठी ब्लोअर, हवेसाठी ब्लोअर लावले जातात, म्हणजे पत्रवाळी पुढे जावं म्हणून. त्याच्यामुळे काय होतंय की तुमचं पॉवर कन्झप्शन वाढतं मशीनचं. पण आपण जे दिलेलं आहे तर पेपर फिडिंगसाठी मोटर दिलेली आहे. जी मोटर ऍक्च्युअली फक्त पेपर पुशअप करते, ज्याने पत्रवाळे अडकत नाही, जर्क मारत नाही आणि स्मूथली वर्किंग होते. अच्छा. म्हणजे ही आता तुम्ही ही मोटर बसवली तर रोलर आहे. हो. हे काम, ह्याचं पर्टिक्युलर काम काय आहे? याच्यात काय आहे की टायमर बेसवरती याला सप्लाय दिलेला आहे आपण. ज्या वेळेस तुमची डाय वरती जाणार आहे त्याच वेळेस फक्त मोटरला सप्लाय जाणार आहे आणि पेपर पुढे येणार आहे आणि प्रोडक्ट आपलं बाहेर पडणार आहे. म्हणजे ते गुतायचं काही संबंधच येत नाही. आता त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय काय की किती रोल आहेत? ही जर मशीन बघितली तर फक्त 9.5 फुटामध्ये आपण टोटल मशीन बसवलेली आहे. 9.5 फूट? हो, फक्त 9.5 फुटामध्ये. कुठलाही घरातला छोटा जर गाळा बघितला किंवा काही जर बघितलं तरी 12 फुटाचा असतो. हो. त्या 12 फुटामध्ये आपली ही मशीन व्यवस्थितरित्या चालली पाहिजे आणि व्यवस्थितरित्या कस्टमरची जागा, स्पेस वगैरे सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. त्याच्यासाठी आपण कॉम्पॅक्ट साईज मध्ये ही मॉडेल बनवलेलं आहे. फक्त 9.5 फुटाची मशीन आहे. कारण काय होतं की छोट्यात आपली छोटी घरातली बुळी म्हणलं तर 9-9.5 फुटाची असते, त्याच्यात सुद्धा करता येण्यासारखे. आणखीन काय सांगाल ह्यात वेगळे पण काय? याच्यात जर बघितलं तर एक म्हणजे मशीन ज्या आहे तर 3 रोलच्या किंवा 4 रोलच्या बनवल्या जातात. आपण 5 रोलच्या, कारण कस्टमरला प्रोडक्शन पण निघालं पाहिजे. एका तासाला जवळजवळ 1400 पत्रवाळी एका तासात तयार होते आणि एका वेळेस 5 पत्रवाळी एका स्ट्रोकला तयार होते. एका स्ट्रोकला 5 पत्रवाळ्या, एका घंट्याला 1400 एका घंट्याला आणि एक साथ 5 पत्रवाळ्या. क्या बात. आणि ह्याच्यात आता आपण डाय बघितला, आता ह्याच्यात जेवणाची प्लेट आहे, ह्याच्यात पूर्ण असे खप्पे केलेले आहेत. बरोबर. ही बी बनती, प्लेन पत्रवाळी बनती. ह्यात किती प्रकारच्या पत्रवाळ्या बनतात? तुम्हाला 13 प्रकारच्या पत्रवाळी, म्हणजे सगळ्या जे द्रोण, पत्रवाळी, नाश्ता प्लेट वगैरे जे आहे अशी मार्केटला 13 प्रकारच्या ज्या डाय आहे, ज्या आपण समोर डिस्प्ले पण केलेल्या आहेत. तर सगळ्या प्रकारच्या ज्या डायज आहे ते याच्यावरती रन होत आहेत. आता तुम्ही इकडे, मी तुम्हाला सांगतो की आता समजा आपल्याला पत्रवाळ्या वेगवेगळ्या करायच्यात तर ह्याच्यात काय फक्त डाय बदलायचा? बरोबर. आणि डाय बदलणं पण एवढं सोपी पद्धत आहे. फक्त एक नट आहे की त्याच्यावरती आपण डाय रिलीज करायची, पुन्हा वरती न्यायची, दुसरी डाय लावायची आणि चालू करायची. एकच नट. म्हणजे विदिन अर्ध्या तासामध्ये आपण डाय चेंज करू शकतो. आता तुम्ही रिव्हर्स फॉरवर्ड काहीतरी तुम्ही ह्याच्यात पॅनल मध्ये एक्स्ट्रा सिस्टम, त्याबद्दल काय सांगाल? याच्यामध्ये जर आता बाकीच्या कंपन्यांमध्ये जे चेन सिस्टम असल्यामुळे याला रिव्हर्स ऑप्शन नाहीये, पण मॅन्युअल मध्ये डायरेक्टली याच्यामध्ये पण दाखवतोय. जर बघितलं तर तुम्हाला हे ऑप्शन आहे की पेपर ऑटोमॅटिक रिव्हर्स पण होतो, ऑटोमॅटिक फॉरवर्ड पण करता येतो, म्हणजे मॅन्युअली, आणि रिव्हर्स पण करता येतो. म्हणजे बाकीच्या याच्यामध्ये तुम्हाला रिव्हर्स सिस्टम दिसणारच नाहीये, पण याच्यामध्ये तुम्हाला रिव्हर्स पण येतोय आणि मॅन्युअल मोड मध्ये पॅनल वरूनच. हो, पॅनल वरूनच. म्हणजे तुम्हाला पेपरला हात लावण्याची सुद्धा गरज पडणार नाही. क्या बात आहे. नाही, सुंदर आहे प्रेक्षकांनो की या मशीन बद्दल सरांनी सांगितलं तसं 9.5 फुटाची अतिशय कमी जागेत बसणारी मशीन आहे. सगळ्यात मशीनची खासियत आहे त्यांनी मोटर दिली ज्यामध्ये तुमचा पेपर वेस्ट जाणार नाही आणि एक स्ट्रोक डबल त्याच पत्रवाळीवर पडणार नाही, बरोबर तुमची पत्रवाळी समोर पडणार आहे. ह्याच्यात 5 रोल आहेत, म्हणजे एक साथ 5 पत्रवाळ्या बाहेर पडणार आहेत. हे पहा, 1, 2, 3, 4 आणि 5 ह्याच्यात रोल आहेत. आणि पहा किती कॉम्पॅक्ट आहे, हाईट सुद्धा आहे, पहा माझ्या कमरा इतकी हाईट आहे. आणि ह्याच्यात सगळ्यात विशेष करून काय आहे की जेव्हा तुम्हाला काही अडचण आली, तुम्हाला ही जी रोल आहेत मागं पुढे जेव्हा करायचे तुम्हाला पॅनलवरूनच करायचे, पाठीमागं कुठंही जायची गरज नाही. आता ही जी डाय आहे, डाय सांगितलं यांनी, जाड मधली सगळ्यात जाड असणारी पत्रवाळी सुद्धा याच्यात तुम्ही हे तयार करू शकतात. आणि विशेष म्हणजे काय, 12 ते 13 प्रकारच्या पत्रवाळ्या तुम्ही एकाच ह्याच्यावर करू शकणार आहेत. आता एक गोष्ट सांगा की एका मिनिटाला किती स्ट्रोक असते त्याचे? एका मिनिटात या मशीनचे जे स्ट्रोक आहे ते 5 स्ट्रोक पडतात. एका मिनिटाला 5. बर. आता एका स्ट्रोकला 5 पत्रवाळी तयार होते. एका वेळेस
5 पत्रावळ्या आणि एका मिनिटाला 5 स्ट्रोक येतात. म्हणजे हे इतके ह्याचे डिटेल्स आहेत. बरं आता एक गोष्ट आहे की आता ही जी मशीन आहे वेगळेपण आहे ह्याच्यात सगळ्यात गोष्ट आहे. आता इथं आपल्याला मोटर दिसती. आता मोटर तर खूप मोठी. आता ह्याला कनेक्शन 3 फेस लागतं का याला सिंगल फेस उचलते? यात आपल्याला कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार आपण दोन्ही पण देतोय. जर कस्टमरची रिक्वायरमेंट असेल तर 3 फेज पाहिजे तर आपण 3 फेज पण प्रोव्हाइड करतो किंवा सिंगल फेज पाहिजे. कारण बहुतांशी घराच्या लेवलला सिंगल फेज असते त्याच्यामुळे आणि सिंगल फेज मध्ये व्होल्टेज जर दिलेलं आहे तर ही सगळ्यात कमी व्होल्टेजवरती चालणारी म्हणजे 170 ते 180 व्होल्टेज जरी असेल तरी मशीन व्यवस्थितरित्या रन होते. जे की आपण व्होल्टेज इंडिकेटर मशीनच्या पॅनलवरती ऑलरेडी दिलेलं आहे. हे व्होल्टेज दाखवते म्हणजे हे ऍक्च्युअल व्होल्टेज पण दाखवतंय. तर अच्छा. 170 व्होल्टेज जरी असेल तरी मशीन व्यवस्थितरित्या रन होते म्हणजे चालते. आता ह्याच्या जर आपण बिला संदर्भात म्हणलं तर एका दिवसाला समजा आपण जर 10 तास प्रोडक्शन केलं त्यात किती युनिट लागत असतील लाईट वर? आपले प्रत्येक मशीनला जे आहे तर जर 2 HP ची मोटर आणि 1.5 HP ची असे 2 मॉडेल असतात की जे सेमी ऑटोमॅटिकला आपण 1.5 HP देतो आणि फुल्ली ऑटोमॅटिकला 2 HP देतो. 2 HP च्या मोटरचं म्हणजे या मशीनचं जर पॉवर कन्झम्पशन आहे तर पर आवर 2 युनिट जातात. या मशीनला या मशीनला 2 युनिट आणि सेमी ऑटोमॅटिक असेल तर पर आवर 1.5 युनिट जातोय. म्हणजे की आपण पाहतो ती मशीन 10 तास चालली तर 20 युनिट बरोबर आणि तुम्ही सांगतात ती चालवली तर 15 युनिट बरोबर. हे लाईटचं असे आणि सिंगल फेसवर सध्या होऊ शकतं. आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगू का की हे पहा पत्रवळे पाहिजेत अशा तुम्हाला कुठं सुद्धा काही दिसणार नाही. क्लीन सगळे म्हणजे जागच्या जागी त्याच्या घोड्या असतील त्याचे पूर्ण पॅकिंग असेल किंवा त्याची साईज असेल करेक्ट फॉर्मॅटमध्ये आणि अशाच म्हणजे हे फक्त एक सिल्वर कलर झाला. ह्याच्यात वेगवेगळे कलर आहेत म्हणजे तुम्हाला कुठली चॉईस आहे ते कलरची चॉईस तुम्ही याच्यात तुम्ही बनवू शकता. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे जी जाड प्लेट असतात ना याच्यामधून आपल्याला कधी इटकरी कलरच्या किंवा पिवळ्या कलरच्या असतात वेगवेगळ्या कलरच्या त्या सुद्धा तुम्ही याच्यात बनवू शकणार आहेत. या मशीनच्या किमतीबद्दल काय सांगाल? आता याच्यामध्ये जर मशीनची प्राइस जर म्हटले तर आपलं लोएस्ट प्रोडक्ट पासून तसं पाहिलं तर 50,000पासून तर 3.5 लाखापर्यंत मशीन आहे. पण पर्टिक्युलर या मशीनची जी प्राइस आहे ती आपण फक्त 80,000 रुपयात फुल्ली ऑटोमॅटिक मशीन देत आहे. 80,000? हो. अच्छा. आता त्या 80,000मध्ये डिलिव्हरी चार्जेस काय? नाही ते डिलिव्हरी चार्जेस आपण कस्टमरकडे देत आहे. त्यांनी करायची जरी असेल तरी आपण कस्टमरला आपल्या कंपनीची जी गाडी म्हणजे हे आहे तर आपण त्या ड्रायव्हरचा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट करतो आणि बार्गेनिंग प्राइस जी आहे ती कमीत कमी रेटमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. ही जी आपण जी मशीन पाहतो का ही मशीन 80,000ला मिळणार आहे ज्यामध्ये GST एक्स्ट्रा असेल आणि जी डिलिव्हरी आहे म्हणजे तुम्हाला ज्या गावातून घ्यायची तो सुद्धा चार्जेस वेगळा आहे. पण त्यात बेनिफिट एक आहे की ह्यांच्याकडे जे काही ठरलेल्या गाड्या आहेत त्यातून कमीत कमी रेटमध्ये ती तुम्हाला मशीन कशी पोहोचल याचा यांच्याकडून प्रयत्न असतो. आता आपण किती मशीन आहेत बाकीचे आपण ते तर बघणारच आहेत बरोबर. पण आता एक सांगा की तुम्ही पुण्यात आहेत प्रति शिर्डी शिरगावमध्ये बरोबर पण पुण्यामध्येच मशीन विकते ना असं नाही. बरोबर. तुमची लातूरला जाऊ शकते धाराशिवला जाऊ शकते छत्रपती संभाजीनगरला जाऊ शकते किंवा नांदेडपर्यंत जाऊ शकते. सर्व्हिस मशीन म्हणलं बिघड आला इतक्या लांबून ते मॅनेज कसं करतात? आपल्याकडे जर बघितलं तर एक जो सर्व्हिस मॅनेजर आहे तो फक्त कंपनीच्या मशीनच्या सर्व्हिसिंगचे काम करतो. अच्छा. जो फील्ड वर्क साठीच फक्त त्याच्यासाठी आहे. तर जसं कस्टमरचे हे असेल जास्तीत जास्त प्रॉब्लेम जे मशीनमध्ये नसतात छोटे छोटे प्रॉब्लेम असतात हिटर रिलेटेड असू द्या किंवा दुसरं वायरिंग रिलेटेड असू द्या तर आपण मॅक्सिमम ट्राय करतो की कस्टमरची मशीन जास्त वेळ जर बंद ठेवायची नसेल तर व्हिडिओ कॉलवरती सुद्धा त्याला कस्टमरला सर्व्हिस दिली जाते. इत्तंभूत माहिती. एक काय प्रश्न आमचं कारणच ते आमचा उद्देशच तो असतो की एक एक गोष्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये कळली पाहिजे. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये ओम साई इंजिनिअरिंग यांचा नंबर दिलाय त्याच्यावर सुद्धा फोन करून तुम्ही इत्तंभूत माहिती घ्यायची. आता जसं ही मशीन आहे ह्या मशीनला सुद्धा सर्व्हिसिंग आहे. जर आहे तर ती सर्व्हिसिंग कशी केली पाहिजे किती दिवसाला केली पाहिजे? बरोबर. आता हायड्रोलिक मशीन जी आहे ती ऑइल बेस्ड मशीन आहे. बरोबर आहे. तर याच्यामध्ये जर सर्व्हिसिंगचा जर पार्ट जर म्हटला तर फक्त एकच आहे की तेवढं तर ऑइल जे आहे ते चेंज करणं ऑइल चेंज करणं किंवा टॉपअप करणं या दोनच गोष्टी आहे की ज्या सर्व्हिसिंग मध्ये येतात. बाकीचे तुमचे जे हे आहे की ते शक्यतो वर्किंग मध्ये खराब होणे किंवा काय होणे तर सर्व्हिसिंगचा पार्ट मध्ये येत नाही. ते इझिली ऑपरेट करणार आहे. नट काढायचं आणि बसवायचं. आता ऑइल कुठं कसं काढायचं ते चला मी दाखवतोय त्याचे. याच्यामध्ये आपला हा ऑइलचा टँक आहे. याच्यामध्ये 26 लिटर ऑइल असतं जे 26 लिटर टाकताना आपण कसं टाकायचं इथलं हे दिलेलं आहे त्याचं झाकण दिलेलं आहे हे जागेवर ऑइल टाकायचं. त्याच्यामध्ये आपण ऑइल टाकायचं असतं
किंवा दुसरं जर म्हटलं तर याला 4 नट दिलेले आहे खोलण्यासाठी. हं. 1, 2, 3 आणि 4. बरोबर. हे 4 नट खोलून सुद्धा आपण पूर्ण जर चेंज करायचं असलं, जर आपल्याला टॉपअप फक्त करायचं जर असेल तर आपण याच्यातून टाकू शकतो, किंवा पूर्ण चेंज करायचं जर असेल तर आपल्याला 4 नट खोलून जे आहे तर ते खोलून आपण चेंज करू शकतो. टॉपअप काय प्रकार आहे हा? टॉपअप म्हणजे काय आहे, की फक्त जर समजा ऑइल लेवल कमी झाले, लेवल करणं. लेवल कमी झाल्याचं फक्त लेवल करण्यासाठी आपण टॉपअप करू शकतो. 1 वर्षानंतर लेवल करू शकतो का बदललं पाहिजे? तसं योग्य पाहिजे काय? तर जर म्हणजे मशीनची लाईफ जर वाढवायची असेल हा. तर 1 वर्षानंतर तुम्ही चेंज केलंच पाहिजे. हा, नाही चेंज केलं, कारण एवढं महागाची मशीन घ्यायची थोड्यासाठी ते हे करणं. तर अशा पद्धतीत पत्रावळीमध्ये उद्योग होऊ शकतो, स्वतःच्या पायावर माणूस उभा राहू शकतं. मग त्यामध्ये उद्योग कसा केला पाहिजे, मशीन कोणती घेतली पाहिजे, का घेतली पाहिजे, जेणेकरून त्या मेंटेनन्सचा प्रॉब्लेम येणार नाही, विक्री व्यवस्थापन, सगळ्या गोष्टी आपण ह्यात इन्क्लूड केल्या. तरी सुद्धा तुम्हाला जर याच्यामध्ये काही माहिती कमी वाटत असेल तर ओम साई इंजिनिअरिंग यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलाय, त्याच्यावर एक फोन करा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. तरी सुद्धा आमच्यातर्फे एक विनंती, आपल्या मराठीत एक म्हण आहे, कानाला आणि डोळ्याला खूप फरक आहे. म्हणून एक वेळेस या इथं पुण्यामध्ये प्रतिशिर्डी नावाचं खूप मोठं मंदिर आहे शिरगावमध्ये, चिटकून ओम साई इंजिनिअरिंग आहे. इथं या, भेट द्या, डेमो घ्या आणि त्याच्यानंतर मग निर्णय घ्या. आजचा हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, पत्रावळी उद्योगामधला इत्तंभूत माहिती देणारा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ अशा व्यक्तींना शेअर करा ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, स्वतःचं अस्तित्व समाजात निर्माण करायचंय. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत धन्यवाद.